गणपती बाप्पा आणि सुखाचा मोदक. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपला लाडका छोटा गणपती खूप खवय्या होता. त्याला नवनवीन पदार्थ खायला खूप आवडायचे. पण गणपतीची भूक मात्र कधीच भागत नसे. कितीही खाल्लं तरी त्याचं पोट थोडं रिकामं आहे असंच त्याला वाटायचं. एके दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती गणपतीला घेऊन ऋषी अत्रींच्या आश्रमात जायला निघाले. हा आश्रम एका सुंदर जंगलात होता, जिथे सगळीकडे हिरवळ आणि पाण्याचे झरे होते. आश्रमात पोहोचल्यावर माता अनसुयाने त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. तिने सर्वांना प्रेमाने घरात बोलावले. बाप्पा, आज मी तुझ्यासाठी खूप छान जेवण बनवते, असे ती प्रेमाने म्हणाली. माता अनसुयाने गणपती समोर जेवणाचं ताट ठेवलं. गणपती पटापट जेवू लागला. त्याने पुरणपोळी खाल्ली, आमटी भात खाल्ला आणि भाजी पोळी सुद्धा संपवली. पण त्याची भूक काही केल्या कमी होत नव्हती. शिव आणि पार्वती दुरून हे सर्व कौतुकाने बघत होते. त्यांना आश्चर्य वाटत होतं की बाप्पा एवढं सगळं खाऊनही अजून भूक लागली आहे असं कसं म्हणतोय. माता अनसुयाच्या लक्षात आलं की गणपतीचं पोट जेवणाने नाही तर प्रेमाने आणि तृप्तीने भरायला हवं. तिने स्वयंपाकघरात जाऊन एक छोटासा पांढरा शुभ्र आणि वाफाळलेला पदार्थ आणला. तो होता एक मोदक. मोदकाचा सुगंध सगळीकडे दरवळला. गणपतीचे डोळे चमकू लागले. त्याने हळूच आपल्या हाताने तो मोदक उचलला आणि तोंडात टाकला. मोदक खाल्ल्याबरोबर गणपतीचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. त्याने एक मोठी ढेकर दिली. बुर्ररप. त्याचं पोट एकदम भरलं होतं. तो तृप्त झाला होता. भगवान शिव हे पाहून मनापासून हसले. माता पार्वतीला खूप आनंद झाला. तिने माता अनसुयाचे आभार मानले. अनसुयाने गणपतीसाठी अशाच अनेक मोदकांची टोपली भरून दिली. बाप्पाला त्याचं सर्वात आवडतं खाणं मिळालं होतं. तेव्हापासून मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ बनला. मोदक म्हणजे केवळ गोड खाऊ नाही, तर तो आनंदाचे आणि समाधानाचे प्रतीक आहे. म्हणूनच आपण बाप्पाला नेहमी मोदकाचा नैवेद्य दाखवतो.